नमस्कार यूट्यूब फैमिली। हाय सभी को मेरा प्यार भरा नमस्कार। हाय यूट्यूब फॅमिली, माझा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार, खूप 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 प्रेमपूर्वक नमस्कार। शिक्षणाचं किती फरक आहेत ते बघा। D.Ed B.Ed हा पहिला झाला एक शिक्षणाचा म्हणजे शिक्षण। त्याच्यानंतर डॉक्टर, MBBS, त्याच्या पुढेही ते शिकलेले असतात। MBBS वगैरे तर आणखीन हे असतात MD वगैरे। त्याच्यानंतर वकील, वकील म्हणजे लॉ कॉलेज, अर्थात LLB वगैरे लॉ, असं बरंच काही शिक्षणाचं महत्त्व आहे। पण शिक्षण हा मार्ग एकच आहे, कोणताही मार्ग असू देत, फक्त डिव्हिजन्स वेगवेगळे असतात, म्हणजे तुकड्या वेगवेगळ्या असतात। वकिलाकडे जायचं असेल तर वकिलासारखं त्या LLBच्या त्या शिक्षणाकडे वळलं पाहिजे। MBBS डॉक्टर जर व्हायचं असेल तर सायन्स डॉक्टरच्या ह्या दिशेला वळलं पाहिजे, डॉक्टर दिशेला। त्याच्यानंतर शिक्षण अर्थात शिक्षक वर्ग, D.Ed B.Ed हा त्यांचा मार्ग असतो। पण प्रत्येकाला शिकवण्याची पद्धत ही एकच असते आणि ते ज्ञान आपण सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विकास करतो आणि त्याचा प्रचार करतो। तसंच आहे, आता मी दवाखान्यात गेले होते मागे। आणखीन एक डॉक्टरचा दोन प्रकार आहेत, एक आहे आयुर्वेदिक आणि एक आहेत होमिओपॅथिक। आयुर्वेदिक आहेत तेही नाडी परीक्षण करत असतात, होमिओपॅथिक आहेत तेही नाडी परीक्षणच करतात आणि त्याप्रमाणे त्याचा अभ्यास करून मग त्याला त्या गोळ्या देतात। त्याप्रमाणे त्याचं ते जो डिव्हिजन असतो, जो डोस असतो, त्याप्रमाणे त्याला ते देत असतात। आता मी सुद्धा एका डॉक्टरांकडे गेले होते, तेही डॉक्टर MBBS आहेत। म्हणजे मला बरं वाटलंय त्यांच्या त्या उपचारांनी, किंवा त्यांच्या जी तपासण्याची पद्धत आहे, तुम्हाला कोणता आजार आहे, डायबिटीस आहे का, BP आहे का, किंवा इतर काही आहे का, असं जे त्यांनी अभ्यास केला आणि त्यावरती मला त्यांनी गोळ्या दिल्या, औषधं दिली। म्हणजे डॉक्टरांच्यात सुद्धा कितीतरी फरक आहे। जसं शिक्षण आहे, अंगणवाडी आहे, बालवाडी आहे, नर्सरी आहे, इंग्लिश मीडियम आहे, ह्या ज्या शिक्षणाच्या पायऱ्या आहेत, प्ले स्कूल आहे, प्ले ग्रुप आहे, असं जे मोठ्या माणसांच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे, तेच आम्ही अंगणवाडीत सुद्धा शिकवतो। आणि अंगणवाडीचाही प्रचार हा असाच आहे, 0 ते 6 वर्ष वयोगट, आईच्या गर्भापासून आमचा अभ्यास असतो। आईच्या गर्भातून जे बाळ ऐकतं तेच अनुकरण करतं। शाळेत आल्यानंतर एखादी गरोदर महिला जर आली शाळेत, ते बाळ म्हणजे आत्मसात करतं, अनुकरण करत असतं। असंच आहे, त्या पद्धतीने त्या डॉक्टरांनी माझी जी चिकित्सा केली, मला जे औषध उपचार केले, त्यापासून 100% मी बरी आहे। आणि डॉक्टरांचं शिक्षणही तेवढंच आहे, ते MBBSच आहेत। पण प्रत्येकाची तपासणी आणि प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो। तसंच शिक्षणात सुद्धा प्रत्येकाचा अनुभव, प्रत्येकाचं शिकवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, पण शिक्षण हे एकच असतं। शिक्षणाचा अभ्यासक्रम, पायाभूत शिक्षण, प्रशिक्षण, उपप्रशिक्षण जे असतं ते एकच असतं। फक्त आपण शिकवण्यावर आणि आपण मुलांना शिकवण्यासाठी जे शिक्षण घेतो आणि देतो, यात जमीन आसमानचा फरक असतो। तेव्हाच ती मुलं घडतात आणि तेव्हाच ते डॉक्टर होतात, तेव्हाच वकील पण होतात। आता वकील
वकील खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं असा त्यांचा खरा अभ्यास, कायदेतज्ञ म्हणजे एक कायदा असतो, त्यांना जे काय शिकवलेलं असेल त्या पद्धतीने ते पेच मांडत असतात, त्या पद्धतीने ते डाव मांडत असतात आणि त्या पद्धतीने ती केस लढत असतात. म्हणजे अर्थात एक पक्ष आणि दुसरा एक पक्ष असे दोन विभाग असतात. त्याच्यात सुद्धा सरकारी वकील असतो, एक खाजगी वकील असतो आणि इतर जे असतात तेही असेच म्हणजे शिक्षण घेणारे असतात त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाची स्मरणशक्ती ही वेगवेगळी दिलेली असते आणि त्याप्रमाणेच आपण तसा अनुभव घेत असतो आणि अनुभव देत असतो. मला म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत, माझं शिक्षणाच्या बाबतीमध्ये मला माझ्या आईकडून मला बाळकडू मिळालेलं आहे. आई माझी शिक्षकच होती बालवाडीची. त्यामुळे बालवाडी काय आहे, अंगणवाडी काय आहे हे मला चांगलं ज्ञात आहे. त्यामुळे मी ह्या अंगणवाडीच्या स्वरूपामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाले आणि आज मी माझी नोकरी करते. म्हणजे शिक्षण हा एकच पाया आहे, फक्त त्याचे तुकड्या वेगवेगळ्या असल्यामुळे, बुद्धिमत्ता वेगळी असल्यामुळे त्याचा अभ्यास हा प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शिकवत असतो. म्हणजे पाया एकच, शिक्षण. शिकवणं वेगळं, शिकवण्याची पद्धत वेगळी. त्याप्रमाणे आपण शिकत असतो आणि त्याप्रमाणे ते ज्ञान घेत असतो आणि त्याप्रमाणे पुढची पिढी बनत असते, पुढे होत जात असते. त्यामुळे काय प्रश्न येत नाही. पण लोकांना काय वाटतं, इंग्लिश मीडियम आहे, इंग्लिश मीडियममध्ये खूप चांगलं शिकवतात. पण इंग्लिश मीडियमला जे शिकवतात ना ते मराठी मीडियमला सुद्धा शिकवलं जातं. मराठी मीडियमला सुद्धा अभ्यास तोच आहे, फक्त त्यांची लँग्वेज इंग्लिश आहे, आपली लँग्वेज मराठी आहे. भाषाशैली त्यांची वेगळी आहे, आपली भाषाशैली वेगळी आहे, फक्त मराठी. आपल्या मुलांना मराठी शिकवणं फार गरजेचं आहे. पुढे गेल्यानंतर मराठी भाषेमध्ये तू शिकलास का म्हणून पहिला प्रश्न विचारतात. इंग्लिश सगळ्यांनाच येतो, पण इंग्लिशचा बाऊ करतात ना, आमची मुलं इंग्लिश मीडियम आहेत, आमची मुलं इंग्लिश मीडियमला जाऊन डॉक्टरेट होणार आहेत, पदवी घेणार आहेत. अरे मराठी मीडियममध्ये पण शिकल्यावर डॉक्टर होतो, MBBS पण होतो आणि LLB सुद्धा होतो, DED होतो, BEd होतो. मग शिक्षणाला नाव का ठेवता? मला एकच म्हणायचं आहे, शिक्षणाला नावं का ठेवता? मराठीत का नाही शिकवत मुलांना? मराठीत शिकवल्याने मुलांचा अभ्यासक्रम कमी होत नाही किंवा वाढत नाही, आहे त्या स्थितीमध्येच राहतो. इंग्लिश मीडियममध्ये गेल्यानंतर सुद्धा हा मुलगा तेवढ्याच पायरीचा असतो, दुसरं काही नसतं. पण आम्हाला फी भरायचे पैसे एवढे असतात ना आमच्याकडे, मग ते फी भरली पाहिजे, एवढे पैसे एवढे पैसे एवढे पैसे एवढे पैसे, त्या पैशाच्या जोरावरती लोक शिक्षणाची बाजार केलेला आहे, शिक्षणाचा बाजार केलेला आहे निव्वळ. पण मराठीत सुद्धा आपण शिकवू शकतो मुलांना. असं काही नाही आहे, कॉम्पिटिशन सगळीकडे आहे. कॉम्पिटिशन, दुसऱ्याने उडी मारली म्हणून आपण पण उडी मारायची की काय? दुसऱ्याने फाशी घेतली म्हणून आपण पण फाशी घ्यायची की काय? नाही. आपण आपल्या पायरीनुसार, आपल्या जेवढं आपल्याला दिलं आहे त्यानुसार आपण आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. दुसऱ्याने शिकवलं इंग्लिश मीडियमला 2 लाख 3 लाख डिपॉझिट घेतात, 15,000 रुपये फी असते वर्षाची, अशा पद्धतीचं शिक्षण विकत घेतात. आणि ते जर तुम्ही फुकट घेतलं, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जरी घेतलं, आपल्या गावातल्या अंगणवाडीतनं जरी घेतलं, तरीसुद्धा शिक्षणाची पायरी ही एकच आहे. शिकवण्याची पद्धत वेगळी असते, एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. तुमची मुलं तेवढीच टॅलेंट होणार आहेत, मराठीत सुद्धा तेवढीच आहेत, इंग्लिशमध्ये पण तेवढीच आहेत. तिथे गेल्यावर काय पैकीच्या पैकी मार्क मिळवतात इंग्लिश मीडियममध्ये?
इंग्लिश मीडियममध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवतात का? नाही. जेवढी त्याची बुद्धी आहे, जेवढं त्याचं बुद्धिमत्ता आहे, जेवढा बौद्धिक विकास आहे, तेवढाच त्याला येणार. आपण जबरदस्ती करू शकत नाही. नंतर मग 8वीला त्याला मार्क कमी पडले की मग तिथून काढायचं आणि मराठी शाळेत टाकायचं, अर्थात हायस्कूलमध्ये टाकायचं आपल्या गावातल्या. मग तिथे तो हुशार, मग इंग्लिश येतं म्हणून त्याला तिथे इंग्लिशचे मार्क जास्त. पण मुळात जर तुम्ही त्याच हायस्कूलला टाकलं तर फायदा तुमचा पण आहे, आमच्यासारख्यांचा सुद्धा आहे. आणि आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा ह्या बंद पडणार नाहीत. ही दक्षता आपण घेतली पाहिजे. आपण पण त्या शाळेतनं शिकून आलात ना हो, का तेव्हा होत्या इंग्लिश मीडियम वगैरे? नव्हत्या. इंग्लिश मीडियम तर नव्हती. 5वी नंतर इंग्लिश होतं, हिंदी पण 5वी नंतरच होतं. तर हा शिक्षणाचा जो बडगा दिलेला आहे ना डोक्यावर, तो जर मुलांचा कमी केलात ना, तर मुलं बरोबर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकायला जाऊ शकतात, शिकू शकतात आणि ते पुढे शिक्षण घेऊ शकतात. आपण सुद्धा त्याच शाळेतनं शिकून आलेलो आहोत, त्याच शाळेची विद्या आहे, त्याच शाळेचं सगळं काही आहे जिल्हा परिषदचं. त्याप्रमाणे आपण शिकू शकतो, असं काही नाही आहे. शिक्षण मार्ग हा एकच आहे, फक्त शिकवणं आणि शिक्षण घेणं ह्याच्यात फरक आहे. ह्या मेंदूत, ह्या बुद्धिमत्तेत, या सामाजिकतेत, या भावनिकतेत, या सगळ्याचा विकास एकच. शिक्षण मार्ग एकच. थँक्यू. कसा वाटला आजचा विषय? शिक्षणाबद्दल होता. आणि शिक्षणाबद्दल म्हणजे खूपच लोक त्याचा बाऊ करायला लागलेत ना. आपले मुलं खेडच्या शाळेत नाही, अर्थात इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये टाकायला लागलेत. आणि जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्या आता बंद पडायला लागल्यात. 5-10 मुलं, तिथे 2 शिक्षक, तिथे 1 शिक्षक व्हायला लागलाय. जिथे 3 शिक्षक होते तिथे 2 शिक्षक व्हायला लागलेत. म्हणजे शिक्षणाचा हा एक प्रकारे बाऊ झालेला आहे. तर हा बाऊ न करता आपले मुलं सुद्धा आपल्या जिल्हा परिषदला शिकू देत ना. जिल्हा परिषदला सुद्धा सगळं काही मिळते, मोफत मिळते. तिथे विकत घेण्यापेक्षा आपल्याच जिल्हा परिषदला फुकट घ्या, मोफत घ्या. हायस्कूलसारख्या ठिकाणी सुद्धा सगळं काही मोफत आहे, तिथे विकत आहे तर इथे मोफत आहे. एवढाच फरक आहे. पण पैशाचा ज्याला गर्व असतो ना, गर्व, तो तिथे नडतो त्याला. तिथे ते खर्च करतील, पण आपल्या जिल्हा परिषदमध्ये खर्च नाही करणार, का तर फुकटची शाळा आहे ना म्हणून. असे पण काही वैचारिकताचे लोक आहेत. हा विचार माणसाचा बदलला गेला पाहिजे, ही मानसिकता बदलली गेली पाहिजे. तेव्हा माणसं कधीतरी पुढे, ती पिढी पुढे येऊ शकते. पैसा. थँक्यू. बाय. कसा वाटला आजचा विषय? कमेंट करून प्लीज सांगा, कारण आजच्या ह्या काळाला ह्या गोष्टींची गरज आहे. बाय.